नमस्कार मित्रांनो, स्वादयोग रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत तांदळाचा डोसा. ना इथे पीठ आंबवायचं आहे, ना पीठ इथे भिजवायचं आहे. झटपट तयार होणारा हा डोसा आहे. त्यासोबत आपण नारळाची चटणी देखील बनवणार आहोत. हा डोसा नवशिके लोकही अगदी इझिली बनवू शकतात. हा डोसा घाई गडबडीच्या काळात विशेषतः सकाळच्या गडबडीत तुम्ही बनवू शकता. डोसा बनवण्यासाठी बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ घ्या. त्यानंतर चवीपुरतं मीठ घाला. त्याच्यानंतर किसलेले गाजर, बारीक चिरलेला कांदा, 1 मिरची चिरलेली कोथिंबीर आणि ही सर्व जिन्नसे एकत्र करून घ्या. त्याच्यानंतर हळूहळू पाणी घालून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थोडं पाणी घालत याच्या पूर्ण गुठळ्याविरहित पीठ आपल्याला तयार करायचं आहे. या पद्धतीने पातळसर पीठ असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी नॉनस्टिक पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला डोसा चिकटणार नाही आणि पळीने डोश्याचे पीठ आपल्याला ओतायचे आहे, पसरवायचे नाही. बाजूने तेल सोडायचे आहे. जास्त तेल सोडले तर डोसा अजून कुरकुरीत होतो. शिजला की एखाद बाजूने आपल्याला हळूवार पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. पलटी करून फोल्ड करायचा आहे. आपला तांदळाचा डोसा तयार आहे. त्याच्यासाठी आपण आता चटणी बनवणार आहे. मिक्सर भांड्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे. त्यासोबत हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, डाळवं, शेंगदाण्याचा कूट, फ्रेश कोथिंबीर काड्यांसहित, चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर 1/4 कप पाणी घालायचे आणि याला अगदी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे या पद्धतीने. त्यानंतर याच्यावर आपण एक फोडणी घालणार आहे, ज्याच्यामध्ये हिंग, जिरे, मोहरी, मिरची घालून ही फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे. डोश्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी आपली तयार आहे. ही चटणी खूप फटाफट तयार होते. डोश्यासोबत तुम्ही याला सर्व करू शकता. आपले गरमागरम खुसखुशीत तांदळाचे डोसे तयार आहेत. अगदी झटपट होणारे, जाळीदार, कुठल्याही पीठ आंबवायची गरज नाही, ना कुठलंही पीठ भिजवायची गरज नाही. ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.